नमस्कार सर्वांना, आरव्हीडी एक्झाम या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे बघा IBPS पॅटर्न प्रमाणे या ठिकाणी मराठी व्याकरणचे प्रश्न पाहणार आहोत। बघा, आता हे सर्व प्रश्न बघा IBPS ने मागील बघा परीक्षामध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत। आता बघा, हे प्रश्न टीईटी साठी बघा या ठिकाणी उपयुक्त ठरू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 बघा या ठिकाणी काय विचारलाय, अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे। बघा, खंडित, अपूर्ण, सलग आणि अलग। आता अखंडचा समानार्थी शब्द या ठिकाणी कोणता यायला पाहिजे। बघा, सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, अखंडचा या ठिकाणी सलग या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा या ठिकाणी काय विचारलाय, त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे। त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे। बघा, सर्वांचे येईल का, त्या झाडाखाली काळा कुत्रा। बघा, या ठिकाणी या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे। बघा, आता कुत्रा कसा आहे, काळा आहे, म्हणजे या वाक्यामधलं काळा विद्यार्थी मित्रांनो विशेषण आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध वाक्य ओळखायचं आहे। या ठिकाणी बघा 4 वाक्य आहेत, या 4 वाक्यापैकी आपल्याला शुद्ध वाक्य ओळखायचं आहे। बघा, सर्वांचे उत्तर आलं का, तो दिवस चांगला गेली। आता तो दिवस चांगला गेली हे वाक्य शुद्ध होईल का, नाही। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी पहा, ती दिवस चांगला गेली, ती दिवस चांगला गेली होईल का, नाही। बघा, ती दिवस चांगला गेला हे पण या ठिकाणी नाही होणार, तो दिवस चांगला गेला, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य शुद्ध वाक्य आहे। बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारलं, खालील या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा, शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे। आता या ठिकाणी बघा गुरु शब्द आहे, गुरु हा शब्द बघा कोणत्या प्रकारे योग्य आहे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर येईल का, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी या ठिकाणी योग्य गुरु, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं, खालीलपैकी आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे। शुद्ध नसलेला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी बघा 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी अशुद्ध शब्द कोणता आहे, अशुद्ध। आता गृह बघा या ठिकाणी हे बरोबर बघा शुद्ध शब्द आहे, ग्रहकल, गृहस्थ, गृहिणी या ठिकाणी अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा, सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी यायला पाहिजे, गृहिणी या ठिकाणी हा शब्द काय असेल, अशुद्ध शब्द या प्रकारचा शब्द आहे। विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, हुशार या शब्दाचा। आता हुशार या शब्दाचा या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। आता हुशारचा विरुद्ध अर्थी काय यायला पाहिजे, चालाक, निर्बुद्ध, शहाणा, बुद्धिमान। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, हुशार या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द या ठिकाणी कोणता यायला पाहिजे, हुशारचा विद्यार्थी मित्रांनो कोणता यायला पाहिजे, हुशार विरुद्ध अर्थी विचारलाय, हुशारचा मग कोणता यायला पाहिजे, निर्बुद्धी। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल। बघा, सर्वांचं उत्तर येईल का, बघा कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा, अशुभ, अमंगल, हित आणि अहित। बघा, कल्याणचा कल्याण, आता कल्याण म्हणजे काय, एखाद्याचं पण कल्याण हो म्हणजे चांगलं हो। आता कल्याणचा समानार्थी शब्द अशुभ येईल का, नाही। अहित येईल का, नाही। अमंगल येईल का, नाही। अमंगल म्हणजे वाईटच, म्हणजे कल्याणचा या ठिकाणी हित या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, जिथे जिथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते ती जागा म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारची जागा होय। आता ज्या ठिकाणी आकाश जमिनीला टेकलेले आहे, ज्या ठिकाणी आकाश जमिनीला टेकलेले आहे ती जागा कोणती असेल, डोंगर, पर्वत, समुद्र आणि क्षितिज। बघा, सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी यायला पाहिजे, ज्या ठिकाणी जमीन बघा या ठिकाणी आकाश जमिनीला टेकते ती जागा कोणती असते, क्षितिज असते। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलं, पुढीलपैकी या ठिकाणी मन पूर्ण करा। आता या ठिकाणी मन आपल्याला पूर्ण करायचे आहे, आती तेथे। बघा, सोपे प्रश्न असतात IBPS चे बघा विद्यार्थी मित्रांनो, पॅटर्न या ठिकाणी एकदम सोपा असतो। पुढील या ठिकाणी मन पूर्ण करा, आती तेथे माती, म्हणजे सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे।
विषय क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, खालीलपैकी अशुद्ध वाक्य ओळखा. आता अशुद्ध शुद्ध नसलेलं वाक्य ओळखा. बघा आता कोणतं नसेल, तो हजर झाला. आता तो बघा या ठिकाणी तो या ठिकाणी हजार झाला. आता बरोबर आहे काय वाक्य, बघा सर्वांनी सांगायचं तो हजार झाला. या ठिकाणी होणार नाही, तो हजर झाला. येईल का बघा या ठिकाणी, तो हजर झाला. बघा हे वाक्य बरोबर आहे. तो हजर होता, तो हजर आहे. या ठिकाणी आपल्या ठिकाणी अशुद्ध वाक्य ओळखायचं आहे. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी अशुद्ध वाक्य आहे. बाकी हे तीन या ठिकाणी शुद्ध वाक्य आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी अंग काढून घेणे. अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे, याचा योग्य अर्थ सांगा. अंग काढून घेणे. आता अंग काढून घेणे म्हणजे काय असतो, योग्य अर्थ सांगा बरं कोणता असेल. अंघोळ करणे, जबाबदारी टाळणे, अंगावरचा मळ काढणे, चोरी करणे. अंग काढून घेणे म्हणजे काय असतो, जबाबदारी टाळणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचार, नयन या शब्दाची या ठिकाणी संधी आपल्याला करायची आहे. नयन. आता नयनचं बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. नय प्लस न प्लस ने प्लस अन. ऑप्शन क्रमांक सी पहा, नऊ प्लस यन. ऑप्शन क्रमांक डी पहा, न प्लस अयन. नयन या शब्दाची संधी ओळखा. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी पाहिजे, ने प्लस अन नयन. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलं, खालीलपैकी या ठिकाणी पुल्लिंग शब्द ओळखा. आता पुल्लिंग शब्द कोणता असेल, मुलगा, बघा मुलगी, मुली, मूल. या ठिकाणी आपला पुल्लिंग शब्द ओळखायचा आहे. पुल्लिंग शब्द. पुरुषलिंगी शब्द कोण, मुलगी. स्त्रीलिंग आहे मुली, स्त्रीलिंग आहे मूल नाही. मुलगा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुल्लिंग शब्द या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलं, छकविणे. या ठिकाणी शब्द आहे छकविणे. या ठिकाणी शब्द विचारलाय, विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. कोणता असेल विरुद्धार्थी, छकविणेचा विरुद्धार्थी शब्द सांगा. फसविणे, प्रामाणिकपणे, लपवणे, ठकविणे. बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी यायला पाहिजे. छकविणेचा विरुद्धार्थी शब्द काय यायला पाहिजे, प्रामाणिकपणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलं, मन मोठे करणे. बघा आता सर्वांचं योग्य उत्तर येईल का, मन मोठे करणे. या ठिकाणी वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मन मोठे करणे. आता मन मोठे म्हणजे मनापासून लक्ष देणे होईल का, नाही. मनामध्ये कायमचे राहणे होईल का, नाही. मनामध्ये पक्का विचार करणे होईल का, नाही. मन मोठे करणे म्हणजे काय असतो, उदारपणा दाखवणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 18 बघा या ठिकाणी काय विचारलं, खालीलपैकी या ठिकाणी शुद्ध वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. शुद्ध वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा सर्वांचं योग्य उत्तर येईल का, बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. शुद्ध वाक्य ओळखा. बघा विद्यार्थी मित्रांनो, सभेत उठून येण्यास अधिकार त्याने राखून ठेवला. सभेला उठून येण्याचा, बघा सभेला उठून येण्याचा अधिकार त्याने राखून ठेवला. सभेमध्ये उठून येण्याचा अधिकार त्याने राखून ठेवला. सभेतून उठून येण्याचा अधिकार त्याने राखून ठेवला. सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य शुद्ध वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विषण्ण. बघा या ठिकाणी शब्द आहे विषण्ण. या शब्दाचा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. आता विषण्ण, खिन्न, उदास, विषबाधा, प्रसन्न. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, विषण्ण. बघा या ठिकाणी प्रसन्न या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारलाय, कुणाचाही आधार नसलेला. आता कुणाचाही आधार नसलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. कुणाचाही आधार नसलेला आपण त्यांना काय म्हणतो, निराधार म्हणतो पा, निराधार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 20 बघा या ठिकाणी काय विचारलाय, दमट या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता दमट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल, दमदाटी होईल का दमटचा. शुष्क म्हणजे कोरडे. आता ओलसर आणि कोरड. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. दमट या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. दमटचं बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, ओलसर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. समानार्थी करेक्ट आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. नपुसकलिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचं. नपुसकलिंगी, सुवासिनी, सुशिक्षित, सुलक्षण, सूरपती. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, सुलक्षण. या ठिकाणी हा शब्द काय असेल, नपुसकलिंगी या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे.
विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय आहे, जलोग या शब्दाची संधी ओळखा. आता संधी कोणती असेल, संधी सोडवायची आपल्याला. ओके, जलोग या शब्दाची संधी सोडवा. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. कोणता असेल, जल प्लस ओग होईल का, नाही. जलोग आपण हे पण नाही, जला हे पण नाही होणार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य, जल प्लस ओग जलोग संधी या ठिकाणी योग्य आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आता बघा या ठिकाणी शब्द आहे खसखशीत. या ठिकाणी शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा शब्द सारखे आहेत का, बघा सर्वांनी बघा शेवटी बघा या ठिकाणी शीत 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 या ठिकाणी योग्य कोणता असेल, सर्वांनी बघा या ठिकाणी शब्द पाहायचे आहेत. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर कोणतं यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा सर्वांचे योग्य उत्तर खसखशीत ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी शुद्ध शब्द आहे, ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक बघा 22 या ठिकाणी काय विचारलं, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. बघा सर्वांचे उत्तर येईल का. बघा या ठिकाणी वाक्यामध्ये शुद्ध वाक्य ओळखा, अशुद्ध वाक्य ओळखा, विरुद्धार्थी शब्द ओळखा, समानार्थी शब्द ओळखा, संधी ओळखा. अशा बघा प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त परीक्षेमध्ये असतात. बघा सर्वांनी सांगायचं या ठिकाणी खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शुद्ध नसलेला कोणता असेल, बघा सर्वांच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सूर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सूर, आता या ठिकाणी शब्द विचारलाय, सूर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल. सूर 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 म्हणजे देव. ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. सूरचा समान शब्द या ठिकाणी देव आहे, ऑप्शन क्रमांक सी. विषय क्रमांक पुढचा, इतेश्री करणे. या ठिकाणी बघा वाक्प्रचार आहे, योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे. इतश्री करणे या ठिकाणी वाक्प्रचार विचारलाय, योग्य अर्थ खालीलपैकी कोणता असेल. बघा विद्यार्थी मित्र, इतश्री करणे म्हणजे आरंभ करणे, शेवट करणे, मध्यांतर करणे, इच्छा व्यक्त करणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.